मंडळी, कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की मी खरंच आनंदी आहे का, की मी फक्त परिस्थितीशी जुळवून घेत जगत आहे? अनेक लोक सकाळी उठतात, काम करतात, जबाबदाऱ्या पूर्ण करतात, रात्री झोपतात आणि दुसरा दिवस पुन्हा तसाच सुरू होतो. बाहेरून सर्व काही ठीक असतं, नोकरी आहे, कुटुंब आहे, पैसा आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, पण आतमध्ये एक रिकामेपणा जाणवतो. असं वाटतं की आयुष्य पुढे चाललंय पण मन कुठेतरी मागे अडकलं आहे. मानसशास्त्र सांगतं की अनेक लोक आनंदी नसतात पण ते दुःखीही नसतात. ते फक्त ॲडजस्ट मोडमध्ये जगत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण खरंच आनंदी आहोत की फक्त आयुष्याशी तडजोड करत आहोत आणि त्यातून बाहेर कसं पडायचं. तर मंडळी, अनेक लोकांना वाटते की त्यांनी जीवनातील परिस्थिती स्वीकारली आहे म्हणजे ते आनंदी आहेत. पण मानसशास्त्र या दोन्ही गोष्टींमध्ये स्पष्ट फरक सांगते. ॲडजस्ट करणे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे, तर आनंदी असणे म्हणजे त्या परिस्थितीतही मनापासून समाधान आणि अर्थ अनुभवणे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नोकरी करत असते कारण तिला पैशांची गरज असते. ती रोज कामावर जाते, जबाबदाऱ्या पूर्ण करते आणि स्वतःला सांगते की हेच आयुष्य आहे. पण तिच्या मनात उत्साह नसतो, कामाबद्दल प्रेम नसते आणि भविष्यासाठी कोणतीही प्रेरणा नसते. अशा व्यक्तीने परिस्थितीशी ॲडजस्ट केलेले असते. दुसरीकडे काही लोकांच्या आयुष्यातही समस्या असतात, आव्हाने असतात, पण त्यांना त्यांच्या कामात, नात्यांमध्ये किंवा उद्दिष्टांमध्ये अर्थ सापडतो. ते संघर्ष करत असले तरी त्यांना जीवन जगण्याची उर्मी असते. मानसशास्त्रानुसार खरा आनंद हा समस्या नसण्यात नसतो, तर जीवनाला अर्थ मिळण्यात असतो. जर तुम्ही फक्त दिवस ढकलत असाल आणि मनापासून जगत नसाल तर कदाचित तुम्ही आनंदी नसून फक्त ॲडजस्ट करत आहात. दुसरं, आपल्या जीवनात उत्साह हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा संकेत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर आनंदी असते तेव्हा तिला काही ना काही गोष्टींबद्दल उत्सुकता वाटते, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असते, भविष्यासाठी योजना असतात आणि छोट्या गोष्टींमध्येही आनंद सापडतो. पण जेव्हा आपण दीर्घकाळ आपल्या मनाच्या विरुद्ध जगतो तेव्हा हळूहळू उत्साह कमी होऊ लागतो. मानसशास्त्रात याला इमोशनल एक्झॉशन किंवा इमोशनल नमनेस असे म्हणतात. अशा वेळी व्यक्तीला कोणत्याही गोष्टीबद्दल विशेष आनंद किंवा दुःख वाटत नाही. ती फक्त आपली कामे करत राहते. सकाळी उठणे, काम करणे, जेवणे आणि झोपणे हे सर्व यांत्रिक पद्धतीने चालू राहते. जीवनात काही चुकीचे घडत नसते पण काही विशेष चांगलेही वाटत नसते. अनेक लोक या अवस्थेला मी शांत झालो आहे असे समजतात, पण प्रत्यक्षात ते भावनिकदृष्ट्या थकलेले असतात. जर तुम्हाला पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आता आनंद वाटत नसेल तर ते तुमच्या मनाकडून मिळणारे एक महत्त्वाचे संकेत असू शकतात. मानसशास्त्रातील अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की जे लोक स्वतःच्या मूल्यांनुसार जगतात ते अधिक आनंदी असतात. पण वास्तवात अनेक लोक इतरांच्या अपेक्षांनुसार आयुष्य जगतात. पालकांची इच्छा, समाजाचे नियम, नातेवाईकांचे मत किंवा मित्रांची अपेक्षा यामुळे अनेक निर्णय घेतले जातात. अशा वेळी व्यक्ती स्वतःला विचारत नाही की तिला खरोखर काय हवे आहे. ती फक्त इतरांना निराश होऊ नये म्हणून निर्णय घेते. सुरुवातीला हे योग्य वाटते पण कालांतराने मनात रिकामेपणा निर्माण होतो, कारण मनाला माहीत असते की आपण आपले खरे जीवन जगत नाही. मानसशास्त्रात याला ऑथेंटिक लिव्हिंग म्हणजेच प्रामाणिकपणे जगणे असे म्हटले जाते. जेव्हा आपण आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहत नाही तेव्हा बाहेरून यशस्वी असूनही आतून असमाधानी वाटू लागते. म्हणून स्वतःला वेळोवेळी विचारणे आवश्यक आहे की मी जे करतोय ते माझ्या इच्छेमुळे करतोय की फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी. जीवनात काही प्रमाणात तडजोड आवश्यक असते, पण जेव्हा चालेल ही वृत्ती कायमची सवय बनते तेव्हा ती आपल्या आनंदाला हानी पोहोचवू शकते. अनेक लोक नको असलेल्या नोकरीत राहतात, असमाधानकारकरित्या नात्यांमध्ये राहतात किंवा स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःला सतत सांगतात चालेल. सुरुवातीला ही वृत्ती परिस्थिती स्वीकारण्यास मदत करते, पण हळूहळू ती व्यक्तीच्या आत्मविश्वासावर परिणाम करू लागते. मनाला असा संदेश मिळतो की माझ्या गरजा महत्त्वाच्या नाहीत, माझ्या इच्छा पूर्ण होण्यासारख्या नाहीत. मानसशास्त्रानुसार अशा सततच्या तडजोडीमुळे व्यक्तीची सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःबद्दलची किंमत कमी होऊ शकते. ती मोठी स्वप्ने पाहणे सोडते आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाही. परिणामी ती सुरक्षित पण असमाधानी जीवन जगू लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी चालेल म्हणण्याआधी स्वतःला विचारणे गरजेचे आहे की मी खरंच समाधानी आहे की फक्त तडजोड करत आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतो. आपण रोज इतरांचे फोटो, यश, प्रवास, नवीन घर, नवीन गाडी किंवा आनंदाचे क्षण पाहत असतो. हळूहळू आपली तुलना त्यांच्याशी सुरू होते. मानसशास्त्रात याला सोशल कंपॅरिझन थिअरी म्हणतात. या सिद्धांतानुसार माणूस स्वतःचे मूल्य ठरवण्यासाठी इतरांशी तुलना करतो. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांची तुलना आपल्या रोजच्या वास्तवाशी करतो. सोशल मीडियावर लोक त्यांच्या संघर्षापेक्षा यश जास्त दाखवतात. त्यामुळे आपल्याला वाटू लागते की बाकी सर्वजण आनंदी आहेत आणि फक्त आपणच मागे आहोत. ही भावना असमाधान, चिंता आणि आत्मविश्वास कमी करू शकते. खरा आनंद तुलना करण्यात नसतो, तो स्वतःच्या प्रगतीकडे पाहण्यात असतो. कालच्या स्वतःपेक्षा आज आपण किती पुढे आलो आहोत हे पाहणे अधिक महत्त्वाचे असते. संशोधनानुसार आनंद हा बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्गत अनुभवांशी जास्त संबंधित आहे. मोठं घर, महागडी गाडी, पैसा हे सर्व काही प्रमाणात आनंद देतात, पण तो तात्पुरता असतो. दीर्घकालीन आनंदासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली, अर्थपूर्ण नाती. दुसरी, स्वतःच्या मूल्यांनुसार जगणं. आणि तिसरी, सतत वाढत राहण्याची भावना. जेव्हा व्यक्तीला वाटतं की तिचं आयुष्य अर्थपूर्ण आहे तेव्हा ती जास्त समाधानी असते. मानसशास्त्रातील पॉझिटिव्ह सायकोलॉजी या शाखेने आनंदावर खूप संशोधन केले आहे. त्यानुसार आनंद फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा भौतिक वस्तूंमधून मिळत नाही. या गोष्टी काही काळ आनंद देतात, पण त्यांचा प्रभाव कायम राहत नाही. आज स्वतःला हे प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, जर मला कोणाचाही न्याय होणार नसेल तर मी कोणतं आयुष्य निवडेन? दुसरा प्रश्न, मी शेवटच्या मनापासून कधी हसलो होतो? आणि तिसरा प्रश्न, माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी मी फक्त सवयीने करत आहे? चौथा प्रश्न, मला कोणत्या गोष्टीत खरोखर आनंद मिळतो? आणि पाचवा प्रश्न, आजपासून एक छोटा बदल कोणता मी करू शकतो? हे प्रश्न तुमचं वास्तव समोर आणू शकतात. स्वतःला योग्य प्रश्न विचारणे हे आत्मपरीक्षणाचे सर्वात प्रभावी साधन आहे. अनेकदा आपण इतके व्यस्त असतो की स्वतःच्या मनाशी संवादच होत नाही. हे 5 प्रश्न आपल्या आयुष्याचे वास्तव समोर आणू शकतात. ॲडजस्ट मोडमधून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणे. जर तुम्ही आनंदी नसाल तर ते मान्य करणे आवश्यक आहे, कारण समस्या मान्य केल्याशिवाय उपाय सापडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच वेळी मोठे बदल करण्याचा प्रयत्न करू नका. लहान बदल अधिक प्रभावी असतात. दररोज 15 मिनिटे स्वतःसाठी वेळ काढणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा जुन्या आवडी पुन्हा सुरू करणे यासारखे छोटे बदल मोठा फरक निर्माण करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या गरजांना महत्त्व द्या. इतरांची काळजी घेणे चांगले आहे, पण स्वतःला पूर्णपणे विसरणे योग्य नाही. मानसशास्त्र सांगते की जीवनातील समाधान हे बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या निवडीवर जास्त अवलंबून असते. त्यामुळे स्वतःसाठी एक छोटे पाऊल उचला. कदाचित तेच पाऊल तुम्हाला फक्त ॲडजस्ट करणाऱ्या आयुष्यातून खऱ्या आनंदाकडे घेऊन जाईल. तर मंडळी, आयुष्यभर फक्त ॲडजस्ट करत राहणं सोपं आहे, कारण त्यात धोका कमी असतो, पण त्यात आनंदही कमी असतो. खरं जगणं तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण स्वतःला विचारतो, मी खरंच खुश आहे का? जर उत्तर नाही असेल तर घाबरू नका, कारण प्रत्येक बदलाची सुरुवात जाणीवेपासून होते. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त जगण्यासाठी जन्माला आलेले नाहीत, तुम्ही आनंदाने, अर्थपूर्ण आणि समाधानाने जगण्यासाठी जन्माला आला आहात. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.